ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीतील सुज्ञ जनता शिव-शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहील। सागर चाळके। शिव-शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून इचलकरंजी वासियांसमोर आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन सक्षम पर्याय ठेवला आहे। विरोधकांना उमेदवार मिळणार नाही अशी गर्जना करणाऱ्या प्रस्थापितांसमोर संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठा लढा उभा केला आहे। इचलकरंजीतील सुज्ञ जनता देखील या हुकुमशाही मनमानी कारभाराला झुगारून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहील असा विश्वास शिव-शाहू विकास आघाडीचे नेते सागर चाळके यांनी महानकरेशी बोलताना व्यक्त केला आहे। पाहूया पुढे काय सांगतात ते। महानकरे न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। इचलकरंजीच्या पहिल्या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना या शहरातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महापालिकेसाठी चांगला पर्याय देण्यासाठी शिव-शाहू आघाडीची स्थापना आम्ही सर्व जे राजकीय पक्षांनी एकत्र येऊन केली आणि ज्या दिवशीपासून शिव-शाहू आघाडीची स्थापना झाली त्यापासून रोज आम्हाला एक इचलकरंजीच्या जनतेतून चांगला रिझल्ट बघायला मिळतोय। जनतेचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एकत्रित एवढे सगळे युवक आलाय, या शहरामध्ये सर्व राजकीय पक्ष बाजूला ठेवून तुम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी काम करताय आणि एकूण जर गावामधील जर परिस्थिती बघितली तर आम्हाला ज्या वेळेला 4-6 महिन्यापासून या गावाचे आमदार राहुल आवाडे सातत्यानं प्रकाश आवाडे म्हणत होते की या शहरामध्ये विरोधकांच्याकडं कोणतंही विजन नाही, त्यांच्याकडं उमेदवार नाहीत, त्यांच्याकडं कुठली काम करण्याची ताकद नाही। त्या निमित्तानं मी आवाडे साहेबांना प्रश्न विचारतो की आपण या इचलकरंजी शहरामध्ये काम करत असताना मी सातत्यानं सांगतो की गेली वर्ष झालं तर मुख्यमंत्री परवा येऊन गेले, त्याच्या आधी निवडणुकीला येऊन गेले, मी इचलकरंजी शहराला पाणी देणार एवढं एकच वाक्य त्यांच्या तोंडातून असते, पण पुढं काय होत नाही। त्यावर सुद्धा मी राजकारण पलीकडे जाऊन सुद्धा मी आव्हान केलं होतं की आपण सर्व पक्षाचे मंडळी एकत्र बसूया आणि या शहराचा जर सुळकुडच्या पाण्याचा प्रश्न संपणार नसला तर आपण काय मार्ग काढता येते इचलकरंजी जनतेला सांगूया। मी आज एकदा इचलकरंजी जनतेला जाहीर आव्हान करतो की आपण या कोणत्याही पाण्याच्या प्रश्नाला आवाडे असतील किंवा भाजप असतील यांच्या कोणत्याही प्रश्नाला भुलू नका। ही निवडणूक पार पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचं शहराला पाण्याची स्कीम होणार नाही आणि म्हणून ह्या लोकांना जर आपल्याला धडा शिकवायचा असेल तर शिव-शाहू आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या आघाडीच्या पाठीशी राहून या महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो। आता काही निमित्तानं सांगण्यात येतं की जर केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्यामुळे महापालिकेत जर सरकार आलं तर त्या कामाला गती मिळेल। 1 वर्ष झालं सरकार आले, आमदार खासदारच या शहराचं काम बघतात, काय आपण महापालिकेसाठी निधी आणला? 52 कोटी रुपये मंजूर झाले, त्याचं 17 कोटी रुपये आमचं जे हिस्सा आहे ते भरायला आज पैसे नाहीत, त्यामुळे 52 कोटीची कामं आज रखडलेले आहेत। 1 वर्षापूर्वी 52 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। पाण्याचा प्रश्न तसाच आहे, आरोग्याचा प्रश्न तसाच आहे। ह्या लोकांना जर धडा शिकवायचा असेल तर जोपर्यंत या नागरिकांनी शिवशाही आघाडीला सत्तेत आम्हाला बसवत नाही त्याशिवाय हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा केंद्राचं सरकार असेल शानं होणार नाही। त्यामुळे मी चुकू नका, नागरिकांना आव्हान करतो की चुकू नका। आज 3 माजी आमदार आणि 1 आमदार 1 खासदार एका बाजूला आहेत आणि आम्ही सर्व 25 वर्षापासून राजकारणात असणारी सर्व मंडळी एकत्र येऊन चांगला पर्याय शिवशाही आघाडी म्हणून या शहराला देतोय। या नागरिकांना मी आव्हान करतो की आपण आमच्या पाठीशी राहावं, आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आशीर्वाद या इचलकरंजी जनतेने आम्हाला द्यावं एवढंच या निमित्ताने विनंती करतो। ज्या वेळेला काँग्रेसच्या काळामध्ये एकाधिकारशाही, घराणेशाही मी म्हणल तेच चालत होतं, 1 वर्षामध्येच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज प्रकाश आवाडे असतील, राहुल आवाडे असतील यांची तीच भूमिका या इचलकरंजी शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांना बघायला मिळतंय। कार्यकर्ते परवाच पालकमंत्र्यांनी आमच्या बंटी पाटील माजी पालकमंत्र्यांनी सांगितलं की जुने कार्यकर्ते आहे तसं सतरंजी उचलायला लागलेत
आणि हे लोक आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत म्हणत असताना शेवटपर्यंत कसे उमेदवार आमच्यामध्ये सक्षम आमच्या आघाडीचे उमेदवार येतील याचा प्रयत्न यांच्याकडून चालू होता. त्यामुळे या निमित्ताने मी भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण त्यांचं जे विमान आकाशात आहे ते जर जमिनीवर उतरायचं काम तुम्हाला करावं लागेल. त्याशिवाय सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय या लोकांच्याकडून मिळणार नाही. एवढंच या प्रसंगी मला सांगायचं आहे.